पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर राज्यभरात आधार ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू आहे. मात्र कर्जमाफीस पात्र असलेल्या मृत शेतकऱ्यांच्या वारसांना ई-के-वाय-सी करताना गंभीर तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आपले सरकार आणि सीएससी केंद्रांवरील पोर्टलमध्ये मृत शेतकऱ्यांच्या वारसांसाठी स्वतंत्र पर्याय उपलब्ध नसल्याने ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होत नाही. अनेक प्रकरणांमध्ये फॉर्म आयडी नसल्यामुळे वारसांच्या नावाने माहिती अद्ययावत करणेही शक्य होत नसल्याची माहिती समोर आली आहे. शासनाच्या नियमानुसार कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण आणि बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य आहे. मात्र मूळ कर्जदार शेतकरी मृत असल्याने त्यांचे बायोमेट्रिक उपलब्ध होऊ शकत नाही. परिणामी अनेक वारसदार कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी शासनाकडे तातडीने पोर्टलमध्ये मृत शेतकरी वारसदार ई-के-वाय-सी हा स्वतंत्र पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या तांत्रिक त्रुटीची त्वरित दखल घेऊन पोर्टलमध्ये सुधारणा करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रतिनिधी विनोद हिरे, येवला, महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज.